कचराकुंडी झालेल्या आडाला वाचवण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकाचा 4 वर्षापासून लढा. देवणी तालुक्यातील मोजे हंचनाळ येथील रहिवासी सेवानिवृत्त शिक्षक भगवान राजाराम बिरादार यांचा कचराकुंडी झालेल्या आडाला वाचवण्यासाठी गेली 4 वर्षापासून धडपड चालू आहे. मात्र याची प्रशासकीय लालफितीत दाद ना फिर्याद अशी गत दिसून येत आहे. जेव्हा गाव वसलेले आहे तेव्हापासूनची 25 ते 30 फुटाची छोटी विहीर आड आहे. याच्याच बाजूला 10-12 वर्षापूर्वी ग्रामपंचायत कार्यालय अस्तित्वात होते. आज तीच इमारत सोसायटीचे धान्य भांडार म्हणून वापरात आहे. 72च्या दुष्काळात संपूर्ण गावास पुरून उरलेले हे आड आज मात्र नाकर्तेपणामुळे कचराकुंडी होऊन बसलेले आहे. आड व सभोवतालचे परिसर अस्वच्छ होऊन उकिरड्याचे रूप धारण केलेले आहे. याच्या बाजूलाच मंदिर असून येथे सतत धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. या उकिरड्याचा दुर्गंधीचा त्रास परिसरात होत आहे. यासाठी भगवान बिरादार गुरुजींनी गेली 4 वर्षापासून याबाबतचा पाठपुरावा करीत आहेत. आधी ग्रामपंचायतला सतत तगादा लावला, सरपंच बदलली पण काम झाली नाही. यामुळे वरिष्ठ कार्यालय तालुका पंचायत समितीकडे पाठपुरावा केला. जवळपास 4 गट विकास अधिकाऱ्यांनी याची सुनावणी घेऊनही काम कोमातच आहे. स्वच्छतेचे व पाणी जपून वापरण्याचे धडे देणारे याचा प्रचार प्रसार करून तालुक्यात जनजागृती करण्यासाठी लाखोंचा खर्च करणारे पंचायत समिती कार्यालय याकडे दुर्लक्ष करीत असल्याने लोकास सांगे ज्ञान आपण कोरडा पाषाण अशी गत देवणी पंचायत समितीची व हंचनाळ ग्रामपंचायतची झाली आहे. पाणी असून त्याचा उपयोग प्रशासनाला करता येत नसल्याचं दुःख आहे असे मत भगवान गुरुजी यांनी व्यक्त केलं आहे. विहीर गावची आहे. 1972च्या दुष्काळामध्ये सर्व गावाला पाणी पुरवठा तिथूनच झालेला आहे आणि लोक ह्या विहिरीमध्ये कचरा टाकून घाण करत आहेत. ह्या संदर्भात व्हिडिओला अनेक वेळा भेट देऊन लेखीसुद्धा दिलेला आहे. त्यांनी करतो काढतो म्हणले तर ग्रामपंचायतीने दुर्लक्ष करलेले. बाजूला घरे आहेत मंदिर आणि मारुती मंदिर आहे. ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत ही स्वच्छता झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. ग्रामपंचायतला तुम्ही इथं हे दिली नाही का, सूचना दिली नाही का? दिले, त्यांनी सांगितले. ग्रामपंचायतला सांगितले. आता तिसरा सरपंच आहे सांग. म्हणजे ग्रामपंचायत दखल घ्यायला तयार नाही. हां, ग्रामपंचायत दखल घ्यायला तयार नाही म्हणून वरिष्ठाकडे तक्रार केलो. वरिष्ठाकडे BDO साहेब बी दखल घेतली नाहीत. लेखी त्यामुळे त्यांनाही लेखी दिलं आणि त्याची काही कार्यवाही झाली. अजून पाणी आहे का त्या विहिरीला? आता काढून बघितलं पाणी आहे मध्ये. म्हणजे चालू स्थितीतली चांगली विहीर पाणी असलेली जुन्या काळामध्ये कधी वसलेली काढलेली आहे का नाही? ते पाणी असलेली विहीर खराब करून टाकलेली त्यांनी कचरा घालून मध्ये. हां, कचरा घालून दुर्गंधी केले पूर्ण एरियामध्ये. हे दुर्गंधी साफ करून पाणी वापरात घ्यावं. हे दुर्गंधी साफ करून पाणी वापरात घ्यायचं मागणी. मागणी. ठीक. त्यांना समजा उन्हाळ्यात बी पाणी जर कम पडत तर नळाचं पाणी मध्ये सोडायचं, त्याचं वापरायचं. जसं आता बरेच सरकारी विहिरीमध्ये सोडलं तसं ते हरिजनवाड्यामध्ये सोडले तसंच. म्हणजे आता पाणी टंचाई जे नियोजन आराखडा असतो, पाणी असलेली विहीर आहे, पाणी असलेली आहे, हिला या विहिरीचं नवीन साफ विहीर काढा, करून त्याच्यामध्ये पैसे हाणावं म्हणायचं ध्यान आहे त्यांचं. भ्रष्टाचार करण्याचा विचार. त्यासाठी नवीन विहीर हे बंद करून, म्हणजे चालू विहीर पाणी चालू असलेली विहीर आहे बंद करून पाण्याचे टंचाई दाखवून नवीन विहिरी घ्यायचं असं त्यांच्या डोक्यात आहे. आणि पुन्हा संगमून पाणी पुरवठ्याची एक योजना आहे, ते चालू आहे. फक्त पाईपलाईन खराब आहे. तिथं जर मोटार बसवलं तर सरळ हंचनाळा पाणी येते. उशाला पाणी आहे पण त्याचा उपयोग करणार नाही. घशाला कोरडमध्ये ग्रामपंचायत दुर्लक्ष करलेले, BDO ऑफिस दुर्लक्ष करलेले. ठीक आहे.